याचं जे समोरचं तोंड आहे ना, याने आपल्या शरीरामध्ये त्याचा सलाइवा सोडतं, म्हणजे तेवढी जागा जी आहे ती पूर्ण सून होती. वेळ झालेली आहे रात्रीचे 1:05 आणि आपण कळसुबाईचा 70% भाग कव्हर केलेला आहे. 8 वाजता पोहोचलो होतो. जेवण वगैरे करून आमची पूर्ण सेना तयार झालेली आहे ट्रेक करण्यासाठी. तर मित्रांनो, फायनली आपण पोहोचलेलो आहेत कळसुबाईच्या बेस कॅम्पला. आता वेळ झालेली आहे, रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आपल्याला सिन्नरवरून निघायलाच उशीर झाला होता, त्यामुळं इथं येता येता उशीर झाला आणि घाट रस्ता असल्यामुळं गाडी आपल्याला स्लो आणावं लागली. आता आपण बेस कॅम्पला आहेत आणि आता आपण जेवणासाठी चाललो आहे एका ठिकाणी. निम्म्या हॉटेल पण बंद आहेत. आता वेळ झालेली आहे रात्रीचे 11. आपण कळसुबाईच्या बेस विलेजला रात्री 8 वाजता पोहोचलो होतो. जेवण वगैरे करून आमची पूर्ण सेना तयार झालेली आहे ट्रेक करण्यासाठी आणि 3.5-4 तास लागणार आहेत, पण उद्या होणाऱ्या गर्दीमुळं आताच आपण ट्रेकला सुरुवात करतोय. फौजी एकदम उत्कृष्टरित्या सज्ज झालेले आहेत. चलो, जोश आहे ना? बस ओरडू नका. ओके चलो, चलो. छत्रपती शिवाजी महाराज की जय. ओके. ट्रेकचे 2 टप्पे पार केलेले आहेत आपण आणि एका बेसला येऊन पोहोचलेलो आहे, जिथे मागं देवीचं मंदिर वगैरे आहे आणि पूर्ण दुकान वगैरे लागलेले त्या ठिकाणी. लोक पूर्ण झोपलेले आहेत आणि या ठिकाणी बघायला मिळतंय कळसुबाई ट्रेकची छोटीशी कमान, जिथून आपला खरा ट्रेक सुरू होतोय. साइड दे रे थोडी मेकू. माऊली जे हरी कुठले ना ते चालू तू शुभम म्हणल्या एकदम मोबाईल ठेवा, एकदम उडी मारा. तुझी तर बारीक बाबो. ए तिकडून उतरून या रे खाली. मागे राहू नका. ते त्यांना विचार की डावीकडे उजवीकडे. डावीकडे जायचं का उजवीकडे? डावीकडे का? हा डावीकडे. अरे चल पुढे बघून घेऊ. चल. ट्रेकिंग कुठे आहे ते? वर आहे ना डावीकडे. इकडे आहे ना, इकडे रे. बरोबर आहे. ट्रेक सुरू करून फक्त 10 मिनिटं झालेत. एका ग्रामस्थाच्या मदतीने आम्ही एका छोट्याशा स्टॉपवर आलोय. रस्ता चुकलो होतो, पण योग्य वळणावर आलोय आणि कुछ मिनिट बाद ट्रेक पहिला स्टॉप. ट्रेक सुरू होताच जोश इज व्हेरी हाय. यस. हे बघा, वा मस्त. ट्रेक सुरू करताना थंडी वाजल म्हणून पूर्व तयारी केली होती, पण आता कपडे काढू का मोठा श्वास घेऊ याचा याला समजत नाहीये. कसा चमकतोय जलिंदर. हमको लग रहा है हम भी निकाल देते. सगळ्यांना सांग. हा, सगळ्यांना सांग की शांत बसा, हसत बोलत बसू नका, एनर्जी रिटर्न करा आणि परत चला. वय 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 बसू नका. लॉंग ब्रीदिंग यार, खरं सांगतोय. हा विषय कंटिन्यू ट्रेकर मधला आणि उन्हाळ्या पावसाळ्यातल्या ट्रेकर मधला. एनर्जी रिटर्न करणं गरजेचं आहे. आणि हा ट्रेक करतोय आपण. वन्यजीवांचा पण भरपूर धोका आहे.
सिद्धेश सर, वेळ किती झाली आहे? वेळ झाली आहे आता 12. 5 मिनिटं कमी आहेत. येस, वेळ झालेली आहे रात्रीचे 12. 4 टप्पे क्रॉस केल्यावरती पण घाम बघितला तर वाटतं दुपारच्या 12 वाजता. होय, हे हाल बघा. ये जिंदा है मर गया, चेक करो इसको. 4 नाही, ये जिंदा है. टप्पे फक्त 2 टप्पे. येस. आणि इकडं लीड पर्सन याने अजूनही कुठं ह्या व्यक्तीच्या आत्मविश्वासामुळे आणि जिद्द चिकाटीमुळे आम्ही एवढा चढतोय गड. एवढा थकलो होतो आम्ही, पण ह्या व्यक्तीकडे बघून आम्ही चढतोय. छान वाटतंय, भारी. आणि 1.5 तासानंतर आपण या लोखंडी जिन्याजवळ येऊन पोहोचलेलो आहेत. या ठिकाणची जी बाजू आहे, या ठिकाणचा जो कडा आहे तो पूर्ण घसरलेला आहे. त्यामुळं इथे या लोखंडी पायऱ्यांचा मार्ग बनवलेला आहे. अशा लोखंडी पायऱ्या आपल्याला 3-4 ठिकाणी बघायला मिळतील या ट्रेकमध्ये. पायऱ्या पण एकदम टोकदार आहेत. म्हणजे शूजची जर ग्रिप निघाली तर पडायचे पूर्ण चान्सेस. कळसुबाईचा 70% भाग कव्हर केलेला आहे. टोटल याची उंची आहे 1646 मीटर आणि आपण कव्हर केलेला आहे किती आहे 1360 मीटर आपण कव्हर केलेला आहे. आणि माझ्या समवेत माझे कॅमेरामॅन सोबत 2 फ्लॅशर यशोदास आणि पवन, या दोघांचं मनापासून धन्यवाद. मला मदत करताय बिचारे रात्री अपरात्री व्लॉग शूट करण्यासाठी. आणि उर्वरित अंतर असं कव्हर करणार आहेत आपण. 95% कळसुबाईचा ट्रेक केलेला आहे. आणि हा समोरचा फ्लॅश जिथं दिसतोय त्याच्या मागच्या बाजूलाच कळसुबाईचा पीक आहे. आणि या ठिकाणी आपल्याला एक पाहुणा भेटलेला आहे, तो म्हणजे याला काय म्हणतात तुमच्या भाषेत? जळू. हा जर बॉडीला चिपकला किंवा पायाला चिपकला तर याचे जे समोरचं हे तोंड आहे ना, रक्त शोषतं ते. थांब पॅटर्न दिसतं. याचं जे समोरचं तोंड आहे ना, याने आपल्या शरीरामध्ये त्याचा सलाइवा सोडतं. म्हणजे तेवढी जागा जी आहे ती पूर्ण सून होती आणि हे रक्त पितं. असंच सह्याद्रीमधील बऱ्याच दऱ्याखोऱ्यांमध्ये आपल्याला हे असे जळू बघायला मिळतात. आता हा एवढा मोठा आहे, जेवढा हा रक्त पिल तेवढा मोठा जळू होईल. कसला आहे बाई तो? शेवटे 2 तोंड आहे का? नाही, एकच आहे. तर चला, जळू बघितलाय. आता 10% कंप्लीट करू. आता 10%, 5% जो काही राहिलाय तो कंप्लीट करूयात. किती वाजलेत रे? 2:10 2. आणि फायनली आपण पोहोचलोय आपल्या डेस्टिनेशनला. येस, आलोय आपण कळसुबाईच्या मंदिराजवळ. आणि तुफान थंड हवा आहे. वय थंडगार हवा आहे, थंडगार. काय होतं याला? आतमध्ये जागा. जेव्हा ट्रेक सुरू केला होता वाटलं नव्हतं की एवढ्या व्यवस्थित पोहोचू. एवढा दम लागलाय. तब्बल आम्हाला 3 तास लागलेत. एकदम आरामात आलोय आम्ही सर्व मित्रमंडळी सोबत घेऊन. आणि फायनली महाराष्ट्राच्या सर्वात उंच शिखरावरती, महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणावरती आम्ही आलोय. या गोष्टीचा गर्व वाटतोय आम्हाला. आणि आता आपण छत्रछायेमध्ये आहेत आई कळसुबाईच्या. दर्शन वगैरे घेऊन आता बाहेर थांबूया. 2 वाजता कंप्लीट. कळसुबाईचं दर्शन वगैरे घेऊन आता आपण बसलोय सनराईजच्या आशेने. आता वाजलेत 2:30. आपण थोडा वेळ इथंच झोपणार आहेत म्हणजे एकदम काठावरती बसलेलो आहे आम्ही. आणि माझ्या मागं वैभव वगैरे पण झोपलेले आहेत. प्रॉपर कंपास लावून ईस्टला तोंड करून शांत चित्तानं झोपायचं आता. होय दिसतोय. अंधारात दिसत नाही आहेत यांचे, फक्त आवाज येत आहे. ये देखो पब्लिक, ये अजय, ये वैभव, ये ओमकार दादा आणि हा रवी पाटील. सगळेच्या सगळे उच्च दर्जाचे काळे लोक आहेत. दिसणार नाहीत, फ्लॅश लावून दिसतोय तरी सुद्धा आम्हाला गर्व आहे की सगळ्यात पहिले आम्ही वरती पोहोचलोय. आहे की नाही ओमकार दा? येस. ओमकार तिकडं मागं झोपलाय. मंदिराच्या मागं हवा कमी लागते म्हणे, थंडी.
पण खरंच प्रचंड थंडी हवा इथं आणि वाऱ्याचा लोट येतोय, आभाळाचा बी लोट येतोय. आता फक्त सकाळची वाट बघायची आहे आणि सनराईज बघायचा आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण महाराष्ट्राचं सर्वात उंच ठिकाण सर केलेलं आहे. रात्री या अंधारातून आम्ही ट्रेक केलाय. माहिती नव्हतं एवढी सुंदरता आहे रस्त्याला. किती छान फुलबाग आहे सगळीकडे. आणि त्याच्यामध्ये आमचे सस्ते शाहरुख खान आता फोटोसाठी उतरलेले आहेत. ये देखो. खरंच कळसुबाई ट्रेकमध्ये जूनपासून तर डिसेंबरपर्यंत निसर्गाची सुंदरता तुम्हाला उत्कृष्टरित्या बघता येते. फायनली आपण कळसुबाई ट्रेक उतार झालेलो आहेत. खरं तर कळसुबाई मातेचं जे मंदिर आहे ते इथले जे लोकल गाववाले आहेत, त्यांचं जे इथले आदिवासी लोक आहेत त्यांची कुलदेवीचं मंदिर आहे. त्यामुळं नवरात्रीचे 9 दिवस आणि इतर वर्षातही जे काही सण वगैरे राहतात ते सण साजरे करण्यासाठी हे लोक गडावरती जातात. आणि नवल ह्या गोष्टीचं वाटतं आहे की आम्ही एवढा गड चढून खाली आलो आहे, आमचे पाय पेन करतायत, पण इथले चिमुकले लोकसुद्धा, चिमुकले मुलं 3-3, 4-4 वर्षाची मुलंसुद्धा बिना चप्पलचे वरती चढतात. गड चढायला भरपूर कठीण आहे, भरपूर अडचणी आहेत मध्ये, तरीसुद्धा हे लोक श्रद्धेपोटी एवढ्या वरती जातात. ह्या गोष्टीचं नवल वाटतं. कळसुबाई खरंच छोटा नाही आहे, महाराष्ट्रातलं सर्वात उंच शिखर आहे, पण तरीसुद्धा हे लोक तिथपर्यंत जातात. ह्या गोष्टीचं आम्हाला नवल वाटतं आहे. आणि आम्ही आलेलो आहेत खाली, आता निघालो आहे आपण घराच्या दिशेला. तर हा ब्लॉग आपण इथं एंड करतोय. लवकरच भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. मित्रांनो, आता वेळ झालेली रात्रीची 2:30 आणि मी आणि माझे 4 सरफिरे मित्र महाराष्ट्राच्या सर्वात उंच ठिकाणावरती म्हणजेच कळसुबाई शिखरावरती केळी काकडी खात बसलेलो आहेत. एका साईडने ढगांचा मस्त मारा येतोय तोटावरती, थंडगार हवा येते. हे बघा, केळी काकडीचा आवाज ऐकून मूर्ती पण उठून आलेत. कुठंतरी झोपलो होतो माग, पण खूप आनंद आहे. जग जिंकल्याची खुशी. रात्री 2:30 वाजता महाराष्ट्राच्या सगळ्यात उंच शिखरावर रात्री 2:30 नेव्हर एव्हर. कसं वाटतंय? मस्त. 2 वाजता आम्ही खालून निघणार होतो. 2 वाजता आम्ही पायथ्यापासून निघणार होतो. आम्ही 2 वाजता उभा आहे. पण आमची गुरु केलेले खतरनाक होते. येस. खरंच आम्ही 2 वाजता निघणार होतो, पण ह्या व्यक्तीच्या काय म्हणतात शब्दामुळं आम्ही ट्रेक सुरू केलेला. आणि आता खरंच वाटतंय की भाई आपला निर्णय योग्य होता. यस. आणि वरती येऊन आम्ही तिकडे आमचा कार्यकर्ता झोपलेला आहे. आम्ही बरोबर पूर्व दिशा निवडली की आम्हाला प्रॉपर सनराईज बघायला मिळावा. आणि आमच्या मागच कळसुबाईचं मंदिर आहे. अशा प्रकारे आपला हा ट्रेक चालू आहे. जय हिंद, जय भारत.